राज्यातल्या 29 पैकी 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत फिसकटलं, तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची ही साथ, तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार। राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंसोबत तासाभरापासून चर्चा। पक्षातील बंडखोरी शमवण्याचं ठाकरे बंधूंच्या समोर आव्हान। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 164 जागांवर तर मनसे 53 जागांवर उमेदवार देणार, तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं निष्ठावंतांचं तिकीट नाकारलं। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडली। अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न, पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। तिकीट वाटपावरून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रचंड असंतोष। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रचार कार्यालयाबाहेर ठिय्या। जागा वाटपात विश्वासघात केल्याचा आरोप। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचा गेट तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा आरोप। जागा 122 आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं गोंधळ। 80% जुन्या कार्यकर्त्यांना संधी। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती। राड्या प्रकरणी चौकशी करून कारवाईचाही इशारा। नागपुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यानं कार्यालयामधील टीव्ही फोडले। तिकीट नाकारल्यानं पुण्यासह अमरावतीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले। कसबा पेठेत बॅनर, ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला। शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा वाद आणि धक्काबुक्की। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू आंदेकर टोळीमधल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, तर कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकाच प्रभागातून 2 उमेदवार। शिवडी प्रभाग क्रमांक 204 मधून अरुण दळवी, तर माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। माघार कोण घेणार याकडे लक्ष। भाजपा मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवींची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 225 मधून दळवींचा अपक्ष उमेदवारी अर्ज। भाजपच्या अधिकृत उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणी मांडणार। मातोश्रीच्या अंगणामध्ये राजीनामा सत्र। वॉर्ड क्रमांक 95 मधील ठाकरेंचे शिवसैनिक नाराज। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। शेखर वाईंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकीकडे चर्चेचं नाटक केलं आणि दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारांना तयार ठेवलं। संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, तर अंतर्गत वादातून शिवसेनेनंच युती तोडली। अतुल सावेंचा पलटवार। नागपुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर, भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार। महायुतीमधील जागा वाटपावरून संजय राऊतांची टीका। चंद्रपुरात किशोर जोरगेवारांच्या आक्षेपानंतर सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थकांना उमेदवारी नाकारली। भाजपकडून अजय सरकार यांना तिकीट देण्यास नकार। मंदा म्हात्रेंच्या मुलाला दिलेल्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सहीच नाही। आमची फसवणूक केली। 111 उमेदवार निवडून आणा। मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना आव्हान। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंना उमेदवारी। प्रभाग क्रमांक 26 मधून रुपाली ठोंबरे लढणार। पुण्यामध्ये काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि मनसेची युती। काँग्रेस 100 तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा लढणार। ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। भांडूपमध्ये मनसेची बंडखोरी। अनिशा माजगावकरांचा वॉर्ड क्रमांक 114 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज। जागा वाटपात भांडूपची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार।